नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रतिमा म्हणते आपल्या घरामध्ये असणारी मुलगी तर प्रिया होती, म्हणजेच ती बबली लोखंडे होती, तन्वी नव्हती. मग तन्वी कुठे आहे? ती कुठे ना कुठेतरी असेलच ना. कदाचित जशी मी 20-22 वर्ष काढली तशी तीसुद्धा कुठे संकटात असेल. अर्जुन म्हणतो पण प्रतिमा आत्या, आता आपण तन्वीचा शोध नको घ्यायला. रविराजही म्हणतो की मला अर्जुनचं म्हणणं पटतंय, कारण आपलं प्रेम आहे तन्वीवरती म्हणून आपण तिला शोधतोय खरं, पण दुसराच कोणी त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन पुन्हा घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल. आणि आपण बघतोयच ना की या सगळ्यामुळे घरातल्या सगळ्यांना किती मनस्ताप होतोय. प्रतिमा म्हणते अहो पण ती कुठेतरी असेलच ना, कदाचित तीसुद्धा आपली वाट पाहत असेल. तेव्हा रविराज म्हणतो मला कठोर व्हावं लागतंय, पण आपण आता तन्वीचा विषय नको काढायला. तिला न शोधण्यामध्येच आपलं भलं आहे सगळ्यांचंच. सुमन म्हणते पण भाऊजी, तुमचा विश्वास होता ना की एक दिवस तन्वी परत येईल म्हणून, मग तुम्ही असे हातपाय कसे काय गाळू शकता? प्रतिमा म्हणते तुम्हाला विश्वास होता ना की मी सुद्धा येईल म्हणून, आलेच की नाही मी एक दिवस, तशी आपली तन्वीसुद्धा येईलच ना. आपण हार नको म्हणायला. पण आता रविराज, अर्जुन आणि घरातले सगळेच प्रतिमाच्या विरोधामध्ये असतात आणि ते ठरवतात की तन्वीचा विषय इथून पुढे काढायचा नाही. प्रतिमाला फार वाईट वाटतं. तेव्हा सायली तिची समजूत काढते. प्रतिमा आत्या, तुम्ही मला मुलगीच समजता की नाही? मग मी आहे ना तुमच्याजवळ, आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्यावर प्रेम करणारे कितीतरी नाती आहेत, त्यांचा विचार करा ना. अश्विन म्हणतो तुम्ही मला समजावलंत काय आहे? मग तसंच मीही तुला समजावतो ना प्रतिमा आत्या. जे नाही त्याच्या पाठीमागे धावण्यात काय अर्थ आहे? आजूबाजूला जी काही प्रेमाची माणसं आहेत आपण त्यांचाच विचार करूयात ना. तेव्हा प्रतिमाचाही नाईलाज होतो. सायली काही बोलणार, पण तेव्हा अर्जुनसुद्धा सायलीला थांबवतो. आता सायली आधार देते की प्रतिमा आत्या मी आहे तुमच्यासोबत. तेव्हा त्या दोघींचा बॉन्ड पाहून सगळ्यांनाच खूप छान वाटतं. अस्मितासुद्धा प्रतिमा आत्याला खूप समजावते आणि जे नाही त्याच्या पाठीमागे लागू नकोस असं सगळेजण तिला सल्ला देतात. आपलं हे कुटुंब कायम एकत्र राहणार आणि आपला बॉन्ड हा असाच नेहमी राहणार आहे असं ते सर्वजण ठरवतात आणि फक्त पूर्णाजीचा विचार करायचा असं ठरवतात. आता इकडे अर्जुन विचारत असतो की आपण प्रियावरती जे काही कलम लावलीत त्यानुसार प्रियाला जास्तीत जास्त शिक्षा तर होणार आहेच, पण त्या सगळ्याचा अंदाज आपल्याला आधीही होता. घरातल्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे हेही आपल्याला माहिती होतं, पण आपल्या घराची जी अवस्था झाली आहे ना, असं मला कधी वाटलंच नव्हतं. तेव्हा सायली त्याला समजावते. त्याला घेऊन आरशासमोर उभी राहते आणि म्हणते की मला तुम्हाला ओळख करून द्यायची आहे. हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि या मिसेस सायली अर्जुन सुभेदार. हे दोघेही जेव्हा एकत्र असतात ते तेव्हा त्यांच्या फॅमिलीवरती कधीही कुठलं संकट येऊ देत नाहीत, आणि जरी कुठलं संकट आलं तरी ते दोघेही अगदी धीराने सगळ्याला सामोरे जातात आणि त्यांच्या कुटुंबाचं संरक्षणही करतात. आता अर्जुनला खूप धीर येतो. अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांचं मला माहीत नाही, पण या ज्या सायली सुभेदार आहेत ना, यांना मी चांगलाच ओळखतो. त्या ज्या घरामध्ये असतील ना त्या घरामध्ये नेहमीच आनंद असणार आहे आणि या चेहऱ्यावरचा आनंदही हा सुद्धा कधी कमी होत नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा आणि रविराज घरी जाण्यासाठी निघलेले असतात. त्यावेळेस पूर्णाजी अगदी छान शांत मूडमध्ये असते आणि तन्वीची चौकशी करते. तितक्यात अर्जुन आणि सायली दोघेही खाली येतात. दोघेही एकत्र कसे काय खाली आलात असं विचारल्यानंतर सायली सांगते की माझा ड्रेस सायलीकडे होता ना, तोच मी घ्यायला गेले होते. आता पूर्णाजी सायली कुठे आहे असं विचारतात. तेव्हा सायली सांगते की ती मधुभाऊंना भेटायला गेली आहे. ऐनवेळी सायलीने वेळ मारून नेलेली असते, त्यामुळे पूर्णाजींनाही काही शंका येत नाही आणि घरातल्यांच्याही मनामध्ये जराशी धीर येतो. मात्र अर्जुन अश्विनला साईडला घेऊन विचारतो की हे काय आहे? पूर्णाजी, सायलीला तन्वी समजते हे तर ठीक आहे, पण मग तन्वीची इमेज अजूनही पूर्णाजीच्या माइंडमध्ये फिट आहे हे कसं? तेव्हा अश्विन सांगतो की कदाचित पूर्णाजी सायलीसाठी दुसरीच इमेज मनामध्ये तयार करून बसली आहे. आता ती कोण असेल, काय असेल याची काही कल्पना येत नाही आहे. आता आपण जेव्हा सायकॅट्रिस्टची बोलू त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टींचे उलगडा होणार आहे. तोपर्यंत हे जसं नाटक चाललं आहे तसंच नाटक चालू ठेवावं लागणार आहे. आता दोघेही एकमेकांशी कुजबुजत असतात आणि हे सगळं पूर्णाजी पाहतात आणि त्यांना पुन्हा इकडे बोलावून घेतात. विमल सायली आणि अर्जुनला कॉफी देते आणि त्याच वेळेस जराशी बोलण्यामध्ये गडबड होते.
पण सायली पुन्हा सगळी परिस्थिती सावरून घेते. आता सायलीने दूध मागितल्यामुळे पूर्णाजी पुन्हा लहानपणीच्या तिच्या आठवणींमध्ये रममाण होतात आणि त्यानंतर होणाऱ्या गाण्याच्या कार्यक्रमाची सुद्धा चर्चा होते. त्यावेळेस सर्वांनाच कळतं तन्वी नेहमी गाण्याच्या 2 ओळी चुकीच्या म्हणायची. मग पूर्णाजी विचारते, तुला आठवतंय ना गं? आणि मग ती पुन्हा ती चांदोमामा भागलास का असं गाणं म्हणू लागते आणि त्यापुढच्या 2 ओळी या सायलीला पूर्ण करायच्या असतात. सगळेच मनातून घाबरलेले असतात, कारण सायलीला ही गोष्ट माहितीच नसते की तन्वी नेहमी चुकीच्या 2 ओळी बोलायची. आता सायली जर चुकीच्या ओळी बोलली नाही तर पूर्णाजींना संशय येईल, या सगळ्याची घरातल्या सगळ्यांनाच भीती वाटत असते. पण तितक्यात पूर्णाजी त्या गाण्याच्या ओळी पुन्हा बोलतात. तेव्हा सायली डोळे बंद करते आणि चुकीच्या 2 ओळी म्हणते. आता हे ऐकल्यानंतर पूर्णाजींना तर खूप आनंद होतो. सगळेजण पोट धरून हसतात. पूर्णाजी म्हणते, तू लहानपणी याच 2 ओळी उलट्या म्हणायचीस आणि आम्ही पोट धरून हसायचो. प्रताप तर म्हणायचा, ही माझ्या वाड्यावरती का बरं बंदी आणायला लागली आहे. आता सायलीलाही प्रश्न पडतो की लहानपणीसुद्धा मधुभाऊंनी गाणं म्हटल्यानंतर ती याच 2 ओळी चुकीच्या म्हणायची. हा निव्वळ योगायोग असेल का? असं तर नक्कीच नसेल, असे तिच्या मनामध्ये शंका येते. पूर्णाजी खोलीमध्ये निघून जातात. तेव्हा सगळेजण तिला प्रश्न करू लागतात की नेमकी असं कसं झालं. तेव्हा पूर्णाजी सांगते, मलाही माहीत नाही, कदाचित योगायोग असेल, पण मधुभाऊसुद्धा हेच गाणं म्हणायचे लहानपणी. तेव्हा मी अशाच चुकीच्या ओळी म्हणायचे. तेव्हा मधुभाऊ खदखदून हसायचे आणि म्हणायचे की तुझं आणि तुझ्या मामाचं काही वाकडं आहे का गं? सायलीने बरोबर वेळ साधून नेलेली असती, पण अर्जुन म्हणतो, हे आज झालं, हे असं सतत होईल असं सांगता येत नाही ना. सगळ्यांना घरामध्ये एकच चिंता असते की पुढच्या वेळेस जर पूर्णाजींनी वेगळी परीक्षा घ्यायचं ठरवलं तर मग आपण काय करायचं, प्रत्येक गोष्ट कशी काय निभावून न्यायची. अश्विन म्हणतो, पण सायली वहिनीच्या या नाटकामुळे पूर्णाजीच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा झालेली आहे. तिचा बीपीसुद्धा नॉर्मल आला होता, मी सकाळी चेक केलं तेव्हा. त्यामुळे मला तर असं वाटतंय की आपण काही दिवस हेच नाटक करायला हवं आहे आणि जेव्हा काउन्सिलरशी आपण बोलू, त्यांच्या गोळ्या तर चालू आहेतच, त्याचाही नक्की फायदा होणार आहे. सायली म्हणते, असं जर असेल ना तर आपण इथून पुढच्या सगळ्या परीक्षा सहज पार करू शकू आणि तुम्ही काळजी करू नका. आज जसं निभावलं तसं इथून पुढेसुद्धा आपण निभावून नेऊच ना. मी सगळं करायला तयार आहे. पूर्णाजींना जर बरं वाटत असेल ना तर मी सगळं करायला तयार आहे. आता सगळ्यांना खूप आनंद वाटतो. आता इकडे जेलमध्ये महिपत बसलेला असतो. त्यावेळेस तिथं जेलर येतात आणि सांगतात की मला एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे. तुमच्याचपैकी एक कैदी आहे ज्याचं काम पाहता सरकारने एक निर्णय घेतला आहे आणि त्याला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. तेव्हा त्याचं नाव महिपत शिकरे असं अनाऊन्स करतो. त्यावेळेस सगळ्यांनाच खूप मोठा आनंद होतो. महिपतलाही खूप आनंद झालेला असतो. नागराज तर आश्चर्याने पाहतच राहतो. जेलर महिपतला सर्टिफिकेट देतात. तेव्हा महिपतला मनातून खूप आनंद झालेला असतो. तो सगळ्यांचे आभार मानतो. इन्स्पेक्टरचे सुद्धा खूप मनापासून आभार मानतो. साहेब, मी इथून पुढे सुद्धा असंच चांगलं काम करत राहील. जेलर म्हणतात, तू जर असंच चांगलं राहत गेलास तर तुला लवकरच जेलमधून सुद्धा मुक्तता होईल तुझी. जेलर तिथून निघून जातात. आता तिथे असणारे बाकीचे कैदीसुद्धा महिपतचं खूप अभिनंदन करतात. महिपत म्हणतो, तुमचे खरंच खूप आभार बरं का, आणि माझ्यामुळे तुम्हाला जर थोडासा त्रास झाला असेल ना त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि तुम्हाला माझ्याकडून काही जरी त्रास झाला ना तरी मला सांगा, मी माझ्यामध्ये सुधारणा करून घेईल. आता महिपत ते सर्टिफिकेट स्वतःशी कवटाळून घेतो. नागराज म्हणतो, अरे काय हे, साधा कागदाचा तुकडा तर आहे हा, याला काय एवढं चिटकायचं आहे. महिपत म्हणतो, अहो नागराज शेठ, लहानपणापासून मी कधी शाळेत गेलोच नाही आणि जेव्हा कधी गेलो तेव्हा मारामाऱ्याच केल्या, मला कधी काही भेटलंच नाही. त्यामुळे आज मला हे मिळालेलं सर्टिफिकेट माझ्यासाठी खूप अनमोल आहे. म्हणजे माझ्या केलेल्या कामाचा कुणीतरी कौतुक करतं आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे हो. आता नागराज म्हणतो, याला काय झालं आहे, आता याला पुन्हा वळणावरती कसं आणायचं. इकडे प्रियाची वेगळीच हाल चालू असते. हवालदार तिथे येतात आणि त्या म्हणतात की नाश्ता करून घे गं, किती वेळा सांगायचं तुला. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, मला नाही नाश्ता करायचा. जेलर सांगते की अगं,
टाईम निघून गेल्यानंतर तुला नाश्तासुद्धा मिळणार नाही बरं का. नंतर बसशील ओरडत. वेळ निघून गेल्यानंतर तुला कोणीही जेवायला देणार नाही आहे. तेव्हा प्रिया रागातच म्हणते की मला नको आहे, सांगितलं ना, माझा नवरा येणार आहे, तो आल्यानंतरच मी जेवेन. ती हवालदार म्हणते तुझी लव्ह स्टोरी ऐकायला मी इथं बसलेली नाही आहे, गुपचूप खाऊन घेते सगळं. प्रिया रागातच म्हणते तुम्हाला एकदा सांगितलं ना, माझा नवरा येणार आहे, माझे घरचेसुद्धा येणार आहे, ते आल्याशिवाय मी जेवणार नाही आहे. आणि ती पुन्हा तशी स्तब्ध बसते. हवालदार मनात विचार करते की आता हिला जेवायला तरी कसं घालावं आणि नाईलाजाने ती तिथून निघून जाते. आता इकडे अस्मिताला आराम करायचा असतो म्हणून सायली अस्मिताच्या बाळाला तिच्या खोलीमध्ये घेऊन येते आणि दुधाची बॉटल विसरली म्हणून अर्जुनकडे बळजबरीने ते बाळ देते आणि खाली बॉटल आणायसाठी निघून जाते. जाताना तिने सांगितलेलं असतं की ह्याला खेळवा आणि बेडवरती ठेवा, दोन्ही बाजूने उशा लावा. आता नेमकी अर्जुन त्या बाळाला बेडवरती ठेवतो, उशी आणायला जातो, तितक्यात सायली येते आणि त्या बाळाने सुद्धा कल्टी मारायचा प्रयत्न केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.